आपल्यावर मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहेत। एक 2 दिवसांपूर्वीचं तुमचं व्हॉट्सअप स्टेटस आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या ज्या पोस्ट आहेत चर्चेमध्ये आलेले आहेत की मिशन 2024 हडपसर विधानसभा हडपसरमधून निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात? हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला तर नक्कीच हडपसर मतदारसंघामध्ये निवडणूक लढेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला मनसे जे आहे ती महायुतीबरोबर एकत्र लढलेली होती, मात्र आता राज ठाकरेंनी विधानसभेला स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मनसेला विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल? आम्हाला जे दिसतंय की लोक आता सत्ताधारी पक्षाला व विरोधी पक्षाला ते कंटाळलेले, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खोटं बोलून वेगवेगळ्या खोट्या योजना समोर ठेवून लोकांना फसवलेलं आहे। आज पाहिलं तर जातीपातीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूस भरकटलेला आहे आणि विकासाबद्दल कोणीच बोलत नाही। आम्हाला वाटतं की माननीय राजसाहेबांकडे जे विजन आहे ते विकासाचं विजन आहे आणि त्या विजनमुळं मला वाटतं पुणे शहरात किंवा महाराष्ट्रभर एक चांगला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार निवडून येतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हडपसरला विद्यमान आता अजित पवार गटाचे आमदार आहेत। भाजपचे योगेश टिळेकरांनी गेल्या वेळची निवडणूक विरोधामध्ये लढवलेली होती, मात्र ते आता विधान परिषदेवरती आमदार झालेले आहेत। म्हणजे हडपसरमध्ये आता 2 आमदार आहेत। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि विरुद्ध मनसे अशी एक थेट लढत आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल। मनसेचं काय प्राबल्य पाहायला मिळेल? मागच्या 2 निवडणुकांमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं मतदान मिळालं होतं। मला वसंत मोरेंनी निवडणूक लढवली, 2009ला वसंत मोरेंनी निवडणूक लढवली, 2014ला नाना भानगिरींनी निवडणूक लढवली होती आणि 2019ला वसंत मोरेंनी निवडणूक लढवली होती। त्यावेळेस माननीय राजसाहेबांवर विश्वास ठेवून लोकांनी चांगलं मतदान जवळपास 40,000च्या पर्यंत मतदान त्या मतदारसंघामध्ये झालं होतं। मला वाटतं की ह्यावेळेस लोकांना बदल हवा आहे, कारण तुम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये आढावा घेतला तर लोकांना बदल हवा आहे, नवीन चेहरा हवा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक नवीन चेहरा त्या ठिकाणी देऊ शकते, त्यामुळे ह्यावेळेस नक्कीच मनसेचा आमदार हडपसर मतदारसंघामध्ये निवडून येईल। शहरातल्या किती विधानसभेच्या जागा तुम्ही लढवणार आहात? माननीय राजसाहेबांनी परवाच्या बैठकीमध्ये जाहीर केलेले पुणे शहरातल्या 8ही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे। प्रत्येक ठिकाणी आमची तयारी चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन चेहरे, मला वाटतं येत्या काळात काही ठिकाणी नवीन चेहरे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील। आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती येत आहेत, पूरग्रस्त भागामध्ये पाहणी करतायत। पुण्याची जी पूरस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं की आज राज ठाकरे येऊन त्या ठिकाणी भागामध्ये पाहणी? खरं तर पुणे शहरातली पूर परिस्थितीवर मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेच्या समोर आंदोलन सुद्धा केलं होतं। एकच दिवसाचा पाऊस होता, रस्त्यावर पूर आला होता, रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं। त्यावेळेस आम्ही आंदोलन करून महापालिकेला सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यावर काहीतरी पर्याय काढा, पण तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 2-3 दिवसात जो पडलेला पाऊस आणि ज्या पद्धतीने पाटबंधारे खात्याने सोडलेलं पाणी, त्या दृष्टिकोनातून लोकांच्या घरामध्ये पाणी एवढं शिरलं। काल आम्ही त्या पुलाच्या वाडी त्या एरियामध्ये फिरत होतो, लोकांना माहितीच नाही पाणी येणार आहे। म्हणजे प्रशासन यांचं कुठलंही नियोजन नव्हतं आणि नियोजन नसल्यामुळं खरं तर सर्वांच्या घरामध्ये पाणी गेलं, 2-3 लोकांचे जीवसुद्धा गेले। मला वाटतं याला संपूर्ण जबाबदार प्रशासन आणि सत्ताधारी आहेत। राज ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यानंतर कदाचित प्रशासनाला जाग येईल असं माननीय राजसाहेब त्या ठिकाणी आज जाणार आहेत। मला वाटतं राजसाहेब त्यांच्या भाषेमध्ये आज या प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांची नक्कीच बोलतील। खरं तर प्रशासनाला जाग यायला पाहिजे, पण हे प्रशासन ज्या पद्धतीने गेंड्याच्या कातडीचं आहे, मला वाटतं की सत्ता बदल जोपर्यंत होत नाही, माननीय राजसाहेबांच्या हातामध्ये सत्ता मिळत नाही, तोपर्यंत हे लोक काही करणार नाही। तर आपण पाहतोय की हडपसर विधानसभेमधून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, मात्र राज ठाकरे आदेश देतील आम्ही त्याप्रमाणे काम करू। मात्र शहरातल्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये मनसे ही निवडणूक लढवणार आहे आणि त्या पद्धतीनं तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले, तशी प्रतिक्रिया साईनाथ बाबरांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन मिलिंद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।